आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग. विषय दशमुकामी रेखता. पान नंबर 21 मधून काही भाग ऐका. भया आनंद फंद सब छोड़िया, पहुंचा जहां सत्यलोक मेरा. हंसनी नारी रूप पुण्यात्माए, हंस नर रूप पुण्यात्माए. हंसनी हंस सब गाय बजाए के, साजी के कलश मोहे लेन आए. युगन युगन के बिछुड़े मिले तुम, आए कई प्रेम करी अंग से अंग लाए. पुरुष दर्श जब दीन्ना हंस को, तपत बहु जन्म की तब नशाए. पलिट कर रूप जब एक सा किन्हा, मानो तब भानु षोडश उगाए. पहुप के दीप पयुष भोजन करे, शब्द की देह सब हंस पाई. पुष्प का सहरा हंस और हंसनी, सच्चिदानंद सिर छत्र छाए. दीपे बहु दामिनी दमक बहु भांति की, जहां घन शब्द को घमोड़ लाई. लगे जहां बरसने घन घोर के उठत, तहां शब्द धुनी अति सुहाई. सुन्न सोहे हंस हंसनी युद्ध नहीं, एक ही नुर एक रंग रागए. करत बिहार मन भावनी मुक्ति में, कर्म और भ्रम सब दूर भागे. रंग और भूप कोई परख आवे, नहीं करत कोलाहल बहुत पागे. काम और क्रोध मद लोभ अभिमान, सब छाड़ी पाखंड सत शब्द लागे. पुरुष के बदन कौन महिमा कहूँ, जगत में उपमा कछु नहीं पाई. चंद और सूर गण ज्योति लागई नहीं, एक ही नख प्रकाश भाई. परवाना जिन नाद वंश का पाइया, पहुँचिया पुरुष के लोक जाई. कह कबीर यही भांति सो पाई हो, सत्य पुरुष की राह सो प्रकट गाई. भावार्थ या अमृतवाणीत स्पष्ट आहे की परमेश्वर कबीरजी सद्गुरु रूपात पृथ्वीवरून धर्मदासजी यांना घेऊन सतलोकात चालले. तर वाटेत 9 स्थान आली, जसे नासूत, मलकूत हे शब्द फारसीत आहेत. या 7 ब्रह्मांडाच्या पलीकडे अचिंत, विष्णू लोक इत्यादींच्या पलीकडे जेव्हा सतलोकामध्ये पोहोचले, तेव्हा धर्मदासजी म्हणत आहेत की मला सन्मानपूर्वक सोबत घेऊन जाण्यासाठी सतलोकाचे हंस म्हणजे पुरुष व हंसनी म्हणजे स्त्री गात नाचत, ढोल इत्यादी सनई चौघडा वाजवत स्त्रिया डोक्यावर कलश ठेवून घेण्यासाठी आले. त्यांच्या शरीराचा प्रकाश 16 सूर्यांच्या समान होता. माझ्या शरीराचा प्रकाश देखील त्यांच्या शरीराच्या प्रकाशासारखा 16 सूर्यांच्या समान झाला. जो हंस पृथ्वी लोकातून मोक्ष प्राप्त करून जातो, त्याला पुहब द्वीपावर नेले जाते. तिथे सर्व सुख आहे. तो सत्यलोकाचा भाग आहे. परंतु सर्वप्रथम खालून गेलेल्या मोक्ष प्राप्त जीवाला पोहब द्वीपावर ठेवले जाते. येथील दृश्य सांगितले जात आहे. इथून याचा जन्म इतर ठिकाणी कुटुंबात होतो. त्यानंतर त्या स्थानाचे वर्णन आहे जिथे नरनारीद्वारे उत्पन्न होऊन कुटुंब बनते. जिथे नरनारी जोडप्यांचे समूहाचे समूह सुखाने बसून गप्पा गोष्टी करतात. ढगांचा गडगडाट होतो, फवारा पडतो. हे वेगळे स्थान आहे जिथे सतलोक निवासी पिकनिक साठी जातात. काही ठिकाणे अशी आहेत जिथे ढग दिसत नाहीत, पाऊस पडत राहतो. दीक्षा घेतल्यानंतर साधकाने काय केले पाहिजे त्याची माहिती पवित्र कबीर सागरच्या अध्याय धर्मबोध मध्ये सुद्धा आहे. कृपया ऐका अध्याय धर्मबोधचा सारांश. कबीर सागर मध्ये 33वा अध्याय धर्मबोध पान नंबर 177 1521 वर आहे. या अध्यायात परमेश्वर कबीरजी यांनी धर्म करण्याचे विशेष ज्ञान सांगितले आहे. हे देखील स्पष्ट केले आहे की कबीर परमेश्वरजी यांच्या खऱ्या पंथात दिवसात 3 वेळा संध्या केली जाते. संध्याचा अर्थ आहे 2 वेळांचे मिलन. एक संध्या सकाळी, त्यावेळी दिवस आणि रात्रीचे मिलन होते. रात्र निरोप घेते, दिवसाचा शुभारंभ होतो. दुसरी संध्या दिवसाच्या 12 वाजता होते. त्यावेळी चढत्या दिवसाची दुपार पूर्ण होते, सूर्यास्ताची सुरुवात होते. ही मध्य दिवसाची संध्या आहे.
तिसरी संध्या संध्याकाळच्या वेळी होते. त्यावेळी दिवस आणि रात्रीचे मिलन होते. तसे सामान्य लोक संध्याकाळला संध्या म्हणतात. संध्याचा अर्थ परमात्मा यांची स्तुती करणे सुद्धा होतो. वेदांमध्ये प्रमाण आहे की जो जगाचा तारणहार असेल तो 3 वेळेची संध्या करतो, तसेच करवतो. सकाळ आणि संध्याकाळ पूर्ण परमात्मा यांची स्तुती आरती तसेच मध्यान्नात विश्वातील सर्व देवतांची स्तुती करण्यास सांगतो. प्रमाण ऋग्वेद मंडल नंबर 8 सूक्त 1 मंत्र 29 मध्ये तसेच यजुर्वेद अध्याय 19 मंत्र 26 मध्ये आहे. कबीर सागर मध्ये धर्मबोध अध्यायामध्ये पान नंबर 177 वर देखील हेच प्रमाण आहे. सांझ सकार मध्या संध्या तीनों काल धर्म कर्म तत्पर सदा कीजे सुरती संभाल. भावार्थ भक्तजनांना हवे की तीनही काळ म्हणजे वेळ संध्या करायला हवी. सांझ म्हणजे संध्याकाळी, सकार म्हणजे सकाळ, तसेच मध्यान्ह म्हणजे दुपारी म्हणजे दिवसाच्या मध्यकाळी संध्या करताना सुरती म्हणजे लक्ष आरतीत म्हटल्या जाणाऱ्या वाणीकडे असावे आणि धर्माच्या कामात नेहमी तयार राहावे, आळस करू नये. धर्मबोध पान नंबर 178 1522 वर. कबीर कोटिन कंटक घेरी जो नित्य क्रिया निज किन्ह सुमिरन भजन एकांत में मन चंचल गहलीन. भावार्थ भक्तावर जरी कोट्यावधी संकटे आली परंतु आपली नित्य क्रिया म्हणजे 3 वेळची संध्या अवश्य केली पाहिजे आणि चंचल मनाला आवर घालून एकांतात परमात्मा यांच्या दीक्षेतील नामाचा जप करावा. कबीर भक्तो अरु गुरु की सेवा कर श्रद्धा प्रेम सहित परम प्रभु ध्यावही करी अतिशय मनप्रीत. भावार्थ आपले गुरुदेव तसे सत्संगात किंवा घरी आलेल्या भक्तांची सदैव आदराने सेवा करावी. श्रद्धा तसेच प्रेमाने सेवा केली पाहिजे. परमप्रभू म्हणजेच परम अक्षर पुरुषाची भक्ती अत्यंत प्रेमाने करावी.